कसं आहे माऊली, तू आपला माणूस आहे म्हणून मी तुला 46 रुपये भाव लावला. 46 रुपये भाव का मार्केटमध्ये तरी आहे का रे का? हा, 41, 42, 43, 44 आताच आहे ना माझं सोयाबीन सगळं चाललं. म्हणून मी काय म्हणतो, तुला जर विचारलं कोण काय बा काय भाव दिलं तर सांगू नको बरं 46 रुपयाने दिलं म्हणून. हा, कोणाला सांगायचं असलं तरी 43 रुपये सांगतो. हा, आता ते देणके गिनके कोणी विचारलं ना तरी पण सांगू नको त्याले. एक परी मी काय म्हणतो, तुझ्याकडे जे 230 रुपये फिरते का नाही, हा ते देऊ नको ना तू. हा, ते राहू दे एक परी. आणि एक ते भांडून तिकीट टाकू लागले त्याची हमाली देऊ नको. हा, तू आपला माणूस आले का, तुझा फायदा करून दिला ना म्या. हा, कोणाला सांगू नको, फक्त आपण काय भाव घेतलं ते पाय. आता आपला आपला माणूस म्हणता म्हणता हा गंडवलं ना मले. पहिले म्हणे मी पैसे देतो म्हणे तुला नगदी. हा, तुझे जे व्याजाचे पैसे आहे ते म्हणे डायरेक्ट म्हणे हरभऱ्यावर दे म्हणे. हा, आता काटून घेतले ना आणि मग ते आपला माणूस आहे म्हणते. मला माहित आहे कोण बोलून बोलून बरोबर यानं पैसे काढून घ्यासाठी मला 46 रुपये भाव लावला. मला असं माहित आहे, बहुतेक मला समजलं आता. आता म्हणते ते देण केले मोतराम काकाला त्याला सगळ्याला सांगू नको म्हणते. हा, त्याला तुम्ही आता पहिले सांगितलेलं आहे म्हणून ते आले इकडे सोयाबीन घेऊन. हा, एवढ्या घाईघाईनं काले आले तर सगळेजण. मग जाऊ द्या, पण आपला फायदा करून घ्यायला लागेल ना. सध्याच आपल्याला काही बोलायचं नाही. हा, आपला फायदा करून घ्यायला लागेल, हेच चान्स आहे. का राजो कंदील आबीजी, आपले माणसं म्हणता तुम्ही ना आपल्या माणसाला फसवता राजो. हा, मी काय म्हणतो तरी बी मी कोणाला सांगत नाही. हा, काय भाव दिलं काय भाव घेतलं ते काही सांगत नाही ना मी. हा, तुम्ही फक्त एक काम करा, माझे पैसे मला हे देऊन द्या याचे नगद. हा, मी तुमचे व्याजाचे जे पैसे आहेत ते देतो ना, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. हरभऱ्यावर तुमचा म्हणजे पुरेपूर नीलच करतो मी. अबे तसं नसते माऊली. हा, येरी तुला आता हरभरा पेरायला लागणारच किती आहे, 10-15 हजार रुपये लागतील. हा, 2 एकर हरभरा आले का तुया. हा, तेवढ्यासाठी एवढे मोठे पैसे घरात नेऊ नको. घरात नेले की खर्च होत असते. हा, मग ते व्याजाचा बोजा तसाच राहील ना. हा, पुढे काम आहे तुले. एक पर तू लागल तर 10-15 हजार रुपये दिल ना मी उद्या. हा, काय टेन्शन नको घेऊ तू. हा, जा आता तू घरी. घरी पैसे घेतल्याशिवाय तर जातच नाही म्हणा मी. थांब ना कंदिलाबाजी, मी काय म्हणतो, हे सगळे पैसे मला तुम्ही नगद देऊन द्या. हा, मी जातो घरी आता लगेच. हा, तुमचे पैसे मी देतो म्हटलं ना, व्याज सगळं सगळे नंतर मी करतो नील, काय टेन्शन नका घेऊ. ओ कंदिलाबाजी, इकडे या, इकडे या जराशे. याचं काय झालं म्हणा, हे एवढ्या जोरात जोरात आवाज देऊ राहिले. सांगा आता या माऊलीने जाऊ ना पटकन घरी. हा, हे नाही चालला इथं. अरे माऊली, हा जा ना तू आता, जा ना. मी पाहतो तुले देईल मला उद्या नंतर काही लागले तर. हा, जा तू. ते काय नाही कंदिलाबाजी, तुम्ही हे पैसे नगद द्या मला, मी जातो ना घरी लगेच. हे लय चोट दिसते मले. हा, पण आता हे जर इथं थांबला तर ते सगळे विचारतील नाही काय भावान दिलं. पसकन पसरला हे 46 रुपयाने दिलं तर मग सगळ्याचं 46 घ्यायला लागला मले. नाही नाही, येले बोले गोड गोड लागल, देतो देतो मला लागल पैसे. हा, पाहता येते पुढे येले कोण देते पैसे. माऊली, मी काय म्हणतो, तुला पैसेच पाहिजे ना, पैसे सगळे पैसे देतो तुले. हा, टेन्शन नको तू. हा, सर्वच्या सर्व पैसे तुले नगद घेऊन जा आताच्या आता वाटल्यास. पण जरासा थांब. हा, आता ते पहिले पाहू दे त्याचं काय झालं ते. हा, आणि ते सोयाबीन घेऊ द्यायचं मला पहिले मोजून. हा, त्याला पटकन दवा रवाना करतो आणि नंतर मग तुला पैसे देतो ना. तू बस तोपर्यंत गाडीत बस, नाही तर गाडीच्या मागं राह. हा, इकडे इथं थांबू नको फक्त. अहो कंदिलाबाजी, गाडीच्या मागं काय आले. हा, मला द्या ना पैसे, द्या, मी जातो ना घरी डायरेक्ट. तस नाही माऊली, पैसे आता जवळ आणलेले नाही ना. मी सांगतो लगेच भानुले आणून द्याल तुले. हा, एक पण घरी आणून देतो ना मी. हा, घरी आणून द्यायला सांगतो. हे आता याचं काय झंझट झाली पाहू दे मला पहिले. भानू, जा रे आपल्या घरून पैसे घेऊन या. हा, समजलं ना. आणा माऊली, सांगितलं मी भानूले पैसे द्याले. हा, जाते तुझ्या घरी आणून देते डायरेक्ट, काय टेन्शन नको घेऊ. एकदा जर इथून घरी गेलं, हा, यांचं सोयाबीन घेऊन झालं की मग कायचे माया पैसे भेटते. हो कंदिलाबाजी, मी काय म्हणतो, घरी घरी काय आणून देता, एवढं काय तपली घेऊ नका. मी इथंच थांबतो, त्या कडल्याच्या मागे थांबतो वाटल्यास. हा, तुमचं सोयाबीन घ्याबीन घ्या आणि नंतर द्या मला पैसे लवकर लगेच. बरं ठीक आहे, थांबतो इथं. हा, मी पाहू दे पहिले त्याचं काय झालं ते. अरे या ना हो कंदिलाबाजी, काय राजा माणसं तुम्ही. हा, या 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 इकडे लवकर. खरंच वा, हे भुजंगराव म्हणा आणि हात जोडा. हा, काही याचा फणा काढूनच राहते ना. हो आलो ना, हो आलो, थांबा. काय आलो आलो करू राजू, किती वेळचा आवाज दूर आलो, या ना लवकर. काय राजू देणके साहेब, तिकडे माल घेणं चालू आहे ना माया, सोयाबीन घेण्याची गडबड गडबड चालू आहे. हा, तुम्ही राजू कल्ला करू राहिले. काय झालं, काय काय झालं. काय झालं म्हणजे, हे पाना हे कोण्या गावचा माणूस होती, हे पाना हे गाडी यानं मदत लावून ठेवली. हा, हे मागे घे म्हटलं, मागे घेऊन राहिलं ना हे. सांगा आता, याची काही मोत्राम सोबत भेट नाही झाली वाटते. हा, म्हणून कोण्या गावचा माणूस आहे म्हणते. काय राजू देणके साहेब, गावातले माणसं तर ओळखत जा. हा, हे आमच्याच गावचे होय ना, हे मोत्राम भाऊ आहे ना. मला वाटलं माझ्या युवा शेकड आहे का. याच्या गावचे तर सगळे शेकड दिसते, हे याच्याच गावाचं होय म्हणते. काय राजू, तुमच्या गावची माणसं आहे. हा, जरा सांगा ना, त्याला समजावून सांगा ना. हा, त्याला माहित नाही मी कोण आहे ते. काय सांगतो म्हणा आम्हाला. हा, तू एका स्वभाव आम्हाला माहित नाही का. हा, नुसता सुरुवातीला करतं फक्त फणा काढल्यासारखा वलवल वलवल करते. हा, मग तर बिळात जाऊन बसते. जाऊ द्या, पण आता वाद करत बसायला पडत नाही. कारण कसं आहे माहिती, याचं सोयाबीन घेऊन मला पटकन मोकळ करायचं आहे ना. तिकडे ते माऊली थांबलेला आहे ना. माऊलीने जर यायला सांगायला सांगितलं तर पंचायत होईल ना माही. यायला तर मोत्र आमले समजावं लागल.
जाऊ दे म्हणा लागल. मोत्राम इकडे एक गोष्ट सांगतो तुले, इकडे. काय राजू कंदिलाबाजी कोण होय हे? हा कसा बुरवाला पाण्यात ये? हा द्यास वाटते 2 दिवस जांभळी त्याच्या. मी काय म्हणतो, एक मिनिट ये फक्त तू इकडं, मी सांगतो तुला एक गोष्ट. सांग आता त्याला गाडी काढायला सांगायची. तर हे कंदिलाबाजी तिकडे काली घेऊन गेले त्याला. मी तर घेतच नाही म्हणा माग. हा तू किती काही तिकडे गोष्टी कर का काही सांग, मला मागं घ्यायला सांगूच नको म्हणा. काय लेका कंदिल्या कोण होय बे हे माणूस? हा पाणी कसा बुरवाला ते? हो मोत्राम भाऊ, हे मुंगश्रामचा युवाई होय ना, युवाई होय ते, मला त्याचा सासरा होय. हा ते तिथं राहते, आज माल घेऊन आला वाटते ते इकडं, मला माल देतो म्हणे म्हणून आणला वाटते इथं. हे वय काय ते मुंगश्रामचा युवाई? हा म्हणूनच ते मुंगश्राम नेहमी म्हणते का मला ते त्याच्या युवाची घुटण्यातच आहे. मी त्याला किती वेळा बोललो की म्हणलो अरे युवायला असं नसते बोलत. हा पण बरोबरच आहे त्याचं. हा हे पाय ना, हे याची घुटण्यातच आहे ना. नाही तसा वाईट नाही माणूस, ते चांगला आहे तसा, फक्त जरासा गरम दिमागाचा आहे, लवकर तपते ते. हा तपता मग आणखी जरासं काही माहिती झालं की मग बरोबर शांत बसते. पण मी काय म्हणतो, ते एवढा कोण गरम झाला, काय झालं त्याला, काय बोलला का तू? काही नाही झालं ना कंदिलाबाजी. ते कसं माहिती का, त्याची गाडी आली तिकून, ते गाडी घेऊन आला मालाची. हा इकडे माय पोते टाकणं चालू आहे, आणि एक तर ते सचिन गेला घरी. हा त्याला म्हटलं थांब, म्हटलं ड्रायव्हर नाही म्हटलं इथं जागेवर. हा त्याला म्हटलं थांबू दे गाडी बा. ते म्हणते अरे 5 मिनिटं बाजूला घ्यायला होत नाही का तुम्हाला, लगेच बाजूला करा, मला लवकर जायचं आहे. मी तरी शांततेनं बोलवलं त्याच्यासोबत. हा ते लगेच उमरी तुमरीवर आला. मी म्हटलं जा, म्हटलं काढत नाही, म्हटलं हा जेवल ते करून घे. मला माहितच नाही ना हे मुंगश्रामचा युवा होय म्हणून. हा बरं झालं याच्या 2 जांभळा देऊ राहिलो तुम्ही. जाऊ दे ना, एक काम कर, त्याला फोन कर, सचिनला फोन कर, जराशी काय म्हणा कटलं बाजूला. हा जाऊ दे याची गाडी, जाऊ दे. मी लावूच राहिलो होतो ना हो, सचिनला फोनच लावून राहिलो होतो. मी काढला होता मोबाईल बाहेर, पण हे लगेच टप्पर लावायला लागला, म्हणून माझा दिमाग तपला. आता तुम्हाला सांगतो ना, हा ते आपल्या गावाला युवाई होय म्हणून मी आता चुपचाप बसतो. हा ते सचिनला सांगतो हे कटलं बाजूला घ्याले. हा नाही तर त्याला सांगितलं असतं, ते म्हणते ना मी कोण आहे म्हणते. हा त्याला सांगितलं असतं ना, त्या दिवसभर त्याचं कटलं उभं ठेवलं असतं इथंच. जाऊ दे मोत्राम, आपल्याला त्याच्यासारखं करून होते का? जाऊ दे, आपण चांगले माणसं. हा जाऊ दे, चल तिकडे चाल, ते सचिनला फोन कर, चाल ते काढायला सांगू कटलं. आले आता हे सल्ला मसलत करून. या कंदीला बाजूने बी गावाल्याची बाजू घेतली असल. आता म्हणून घ्या म्हणलं तुमची गाडी मागं. हा मी तर ड्रायव्हरला घ्यायला सांगतच नाही ना. काय राजू दणके साहेब, हा काय राजू तुम्ही पाहत जा पुढचा माणूस कोण आहे, काय आहे. हा काही राजू तुम्ही राजू बडबड करत बसता. हा ते राजू कटलं काय, ड्रायव्हर जाग्यावर नाही ना म्हणून ते कटलं, नाही तर लगेच मागे घेता आलं नसतं का आपल्याला. हे मोत्राम भाऊ किती चांगले माणसं आहे राजू. हा स्वतःहून गाडी मागे घेणार माणसं आहे राजू, आणि त्याला तुम्ही असे म्हणता. याच्या घरातल्या सगळ्याचे स्वभाव किती चांगले आहे राजू. हा ते उत्तम काकाला तुम्ही ओळखत होते, याच्या भावाला ओळखत होते ना. हा आले नव्हते तुम्ही शिवस्थानाच्या वेळेस, त्याच्या दवाखान्यात भेटायला आले ते दिले. हा दवाखान्यात ऍडमिट होते तेव्हा. अरे बापरे, ते उत्तम भाऊ. हा त्याचे भाऊ आहेत का हे? तरी मला वाटत होतं जरसं चेहऱ्यावर. अरे काय राजा, ते माणसं तर 1 नंबर माणसं होते राजू, देवासारखी माणसं होते ते. काय राजू त्याला कोण नाही ओळखत. हा ते दवाखान्यात होते तेव्हा पाहिलं म्या. हा 105 ते 108 एपिसोड नाही का त्याचा. हा त्याच्यात आहे ना ते बाबा, ते 1 नंबर माणसं होते राजू. पण गेले हो, खरंच राजू लय दुःख झालं ते गेले तेव्हा. मला काय माहित राजू त्याचे भाऊ येते हे. हो माफ करा बा, माझ्याकडून चुकी झाली असेल तर, काही बोललो असेल तर बा माफ करा. हा लय माणसं देव माणूस होते राजू ते, त्यांनी तुम्हाला किती वेळा मदत केली. नाही तसं काय नाही, काही माफी बी मागायची गरज नाही. काय आता बोलणं होत चालत असते, काय नसते होत, तेवढं होतच राहते. तेवढ्यासाठी काय हे करत बसायचं. जाऊ द्या, तुमचा ड्रायव्हर नसेल आला तर काही टेन्शन नका घेऊ. हा मी माझ्या ड्रायव्हरला मागे घ्यायला सांगतो, नाही तर राहू दे तू उभी. हा जाऊ दे, ये तुम्ही तिकडे युवायच्या इकडे जाऊन येतो वाटल्यास तोपर्यंत. हा उद्या तुमची गाडी भरणं, उद्या काही टेन्शन नका घेऊ. ड्रायव्हर चला उतरा, चला येऊ आपण तिकडून, जरा फिरून येऊ. हा राहू दे इथं गाडी, काही टेन्शन नाही, आपलेच माणसं आहे सगळे. नाही काय हरकत नाही, आपलं आता येते सचिन ते काढल गाडी, ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. चला नाही तर आपल्या इथं चला ना, आपल्या इथं चहा घेऊ आपण तोपर्यंत. चला हो कंदिलाबाजी. चला बरं झालं बा. हा फणन बी निपटलं, आणि चहा बी घेता येते इथं. हा आता एवढ्या दूर घरी जा आणि चहा घ्या, चहा मांडायला सांगा रे, हे करा रे, त्यापेक्षा बरं नाही इकडेच. चालेल मोत्राम, चाल मग तुझ्या घरी जाऊ, चाल. चला दणके साहेब. बरं चला बा मग, आता तुम्ही चलाच म्हणतात. बरं मी काय म्हणतो मंडळी, आता चालू आम्ही इकडे चहा घ्याले, पण तुम्ही काही कुठे जाऊ नका. पहिले लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशिवाय काही कुठे जाऊ नका. बरं पाहू आता, या दोघाचा वाद तर निपटला, आता माल आणलेला आहे यांनी. आता पाहू आता काय भावाने घेतले जाते काय नाही, आता समजते पुढच्या भागात. आता माऊलीनं घोर नाही केला पाहिजे, नाही तर काही सांगता येत नाही. बसा लागेल 46 जर घेतला इथं सोयाबीन, तर काय पडणार आहे मग आपल्याला. पाहू आता पुढच्या भागात काय होते ते. चला मग आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे गौरव भाऊ ठाकरे, श्रीकुमार भाऊ लांजेवार, योगेश भाऊ कावडकर, गोकुल भाऊ चव्हाण, राजेश भाऊ सुर्वे आणि विठ्ठल भाऊ, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि कसा वाटला तेही सुद्धा सांगा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.